ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता। विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार। भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार। विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली। आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत या संदर्भात सूचनाही करण्यात आल्या। मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न। 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतील 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती। प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 19 जुलैला मुंबईतील टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित। बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 14 जुलैला बारामतीमध्ये भव्य सभा। या जनसन्मान महामेळाव्याचा ट्रेलर रिलीज। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक संपन्न। शिंदे गटाचे सगळे आमदार वांद्रेच्या ताज लँड्समध्ये उपस्थित। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आमदारांची परेलच्या आयटीसी ग्रँडमध्ये बैठक। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उपस्थिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। उद्धव ठाकरेंनी सुनावणीसाठी तारीख देण्याची विनंती केली। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा। वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही। चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदेंची भास्कर जाधवांकडे मागणी। नागपुरात भाजपचा पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर। लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्यानं भाजपचे विशेष प्रयत्न। नागपूरच्या सगळ्या 6 विधानसभा मतदारसंघात बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांच्या पुनर्रचनेचे निर्देश। बीडमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली। जरांगेंच्या रॅलीनिमित्त बीडमध्ये शाळांना सुट्टी। रत्नागिरीत रविवारी गोहत्येच्या मुद्द्यावरून काढला होता मोर्चा। त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांच्यासह 450 जणांविरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी। अधिवेशनात प्रश्न न सोडवल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा भाजपला घरचा आहे। अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळला। बांधकाम परवान्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून आयुक्त जावळेंवर गुन्हा दाखल। एमआयएमच्या 2 आमदारांनी मतदान कोणाला करायचं याचे परस्पर सर्वाधिकार। विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची साथ कोणाला हे प्रश्नचिन्ह कायम। इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली। 2.5 वर्षांपासून रखडलेली विधानसभा परिषद सभापती पदाची निवडणूक लवकर घेण्याची मागणी केली। राजापुरातील रुग्णालय उभारणीवरून राजन साळवी आणि उदय सामंत आमने सामने। रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचं सिद्ध करावं, अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा। राजन साळवींचं सामंतांना आव्हान। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक। नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं। नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी। 8 जागांवर ठाकरे गट मजबूत स्थितीत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह कायम। अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगेंची नियुक्ती। 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बदली रद्द। यशवंत डांगेंची नव्यानं नियुक्ती। माजी खासदार विनायक राऊतांचं नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस अधीक्षकांना पत्र। रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक आणि जनप्रतिनिधी यांच्या जीवाला धोका असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये केवळ 73,438 विद्यार्थ्यांना स्थान, तर तब्बल 1,01,570 विद्यार्थी 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। कोस्टल रोडचा 3रा टप्पा आजपासून सुरू। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार। MMRD आता पालघर अलिबागमध्ये सुद्धा कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार।
पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती. पुणे शहरात झिका रुग्णांच्या यादीत आणखी 3 रुग्णांची भर. पाषाण परिसरातील 2 गर्भवती आणि भुसारी कॉलनी येथील 15 वर्षांच्या मुलाचा यामध्ये समावेश. झिका रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली. ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70 वर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यातच रुग्णांच्या संख्येत वाढ. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना. पंढरपूर यात्रेदरम्यान घाटाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. केंद्र सरकारकडून नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाला नसल्याचा दावा, तर नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही या संदर्भात आज सुनावणी. व्यापक पातळीवर घोटाळा झाला नसल्याचा केंद्राचा न्यायालयात दावा. होर्डिंग्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला मोठा धक्का. मुंबईमध्ये 40x40च्या वरती होर्डिंग्स लावता येणार नाहीत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. नागपूरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ. 2021च्या तुलनेत सुमारे 1,94,000 मतदारांची नावं मतदार यादीतून गहाळ. एका महिन्याच्या आत ही नावं मतदार याद्यांमध्ये जोडण्यात यावीत, भाजपची मागणी. कोकण रेल्वे मार्गावरच्या ट्रायल ट्रेनची चाचणी यशस्वी. तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत. मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक. कोलाड जवळच्या पुईमध्ये म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवणार. त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलैला सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या सत्रामध्ये ब्लॉक असेल. रायगडचा वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. पावसाळी खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींना निवेदन. महापालिकेतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील अंतर्वासित प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढीव विद्यावेतन लागू करण्याची मागणी. विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले MCAच्या निवडणुकीतून बाहेर. भूषण पाटील, अजिंक्य नाईक आणि संजय नाईक अध्यक्षपदाच्या रिंगणात. शीना बोराच्या सांगाड्याचे अवयव CBI कार्यालयातच. CBIच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली. मागच्या सुनावणीमध्ये CBIनं सांगाड्याचे अवयव सापडत नसल्याचा कोर्टात दावा केला होता. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं कोठडी सुनावली. वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं जबाब नोंदवला. आमच्यावर हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा. कोणालाही पाठीशी घालत नाही. हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्याला शिक्षा होणार, त्यांना सोडणार नाही. नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत देणार, शिंदेंची घोषणा. वरळी अपघात प्रकरणी CCTV समोर रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असतानाही आरोपीनं नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर. मुंबईच्या जुहू परिसरात वाईज ग्लोबल तपस बारवर पालिकेची कारवाई. वरळी हिट अँड रन केस प्रकरणातील आरोपी मिहिर शहानं या बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती. सांगलीच्या जत तालुक्यातील अंकलगी भागामध्ये तलावात पाणी सोडण्याची मागणी. अन्यथा 22 जुलैपासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. कोकणामध्ये भात शेतीच्या लावणीला वेग. कोकणातल्या शेतीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी. पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा. वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती. वर्षभरातच छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला भेगा. माळीवाडा इंटरचेंज रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघाताची भीती.
नागपूरच्या मौदा तालुक्यातील खोपडी ते सेलवा या रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य। खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास, मात्र याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप। नाशिकमधील मालेगावच्या वाके शिवारात उभ्या कंटेनरला कारची धडक। वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना 2 मुली आणि जावयाचा अपघाती मृत्यू, तर एक चिमुकली गंभीर जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार। नेस्को प्रदर्शन केंद्रातील विविध प्रकल्प तसंच वांद्रे कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचं उद्घाटन करणार। ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी हजेरी लावणार, तसंच इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही भेट घेणार। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आज मुंबईत येणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादव आढावा घेणार। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलैला मुंबई दौऱ्यावर। उपराष्ट्रपती विधिमंडळात आमदारांना मार्गदर्शन करणार। विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम, राजभवनालाही भेट देणार। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा